यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख असतील आणि महाराष्ट्रामधल्या एकूण 6 खासदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत गद्दारी केल्यानंतर या ठिकाणी यवतमाळच्या या मातीमधनं उद्धव ठाकरेंचा हा दौरा या ठिकाणी सुरू होतो आहे आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना विशेषतः शिवसैनिकांना नवचैतन्य भरण्यासाठी या माध्यमातून उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. माझ्यासोबत या ठिकाणी काही शिवसैनिक आहेत. काय सांगाल, खासदार संजय देशमुख यांची गद्दारी जिव्हारी लागली का? नक्कीच लागली आहे. कारण तन्मन धनाने यवतमाळ जिल्ह्यातील वाशिम जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी तमाम नागरिकांनी अत्यंत विश्वासाने आणि शिवसेनेच्या नावावर त्यांना निवडणुकीत विजयी करून दिलं होतं आणि एकाएकी सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी निवडून आलेल्या जागेवरून राजीनामा न देता काय सांगाल? एकच सांगणं आहे की ज्या माणसाची आमदार व्हायची लायकी नव्हती त्याला खासदार केलं, हीच आमची मोठी चुकी झाली. सर्वात मोठी चुकी आमची हीच झाली की ज्याची लायकी आमदार व्हायची नव्हती त्याला खासदार केलं गेलं. काय सांगाल, संजय देशमुख यांनी पक्षासोबत एकंदर मतदारांसोबत गद्दारी या ठिकाणी केलेली आहे. नक्कीच शिवसेनेसोबत आणि मतदारासोबत सुद्धा संजय देशमुख यांनी गद्दारी केलेली आहे. त्यांना कुणी राजकारणामध्ये लाईक करत नव्हतं. साहेबांनी त्यांना तिकीट दिली आणि आम्ही सर्वांनी मेहनत करून त्यांना निवडून दिलं. काय माऊली, काय भावना आहे? कुठनं आलात, कोण्या गावावरून आलात तुम्ही? आम्ही पुसदवरून आले पुसदवरून? बापरे आहे बाप. हा, हा. आणि संजय देशमुखने ती जे गद्दारी केली ते आयुष्यात कधी निवडून येणार नाही आणि एक सर्वसामान्य शिवसैनिकांनी त्याचा विश्वास आहे. माऊली, काय सांगाल, काय भावना आहेत मतदारांच्या शिवसैनिक म्हणून? शिवसैनिक म्हणून सर्वांच्या चांगल्या आहेत भावना. हा? भावना काय सांगत दादा? मतदारांच्या याच्यामध्ये भरपूर आक्रोश आहे. त्यांचं मत आहे की खासदार यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि आम्हाला सुद्धा भरपूर बोलणं चालू आहे मतदारांना. दादा, कोणतं गाव कोणतं? उमरखेड तालुका. उमरखेड तालुक्यावरून या ठिकाणी शिवसैनिक आलेले आहेत. काय सांगाल? काय नाही, यांनी जी गद्दारी केली ती अतिशय म्हणजे वाईट आहे. कारण ज्या शिवसेनेने यांना झिरो मधून हिरो बनवलं. त्या आस्तिकर बद्दल लोकांच्या काय भावना आहेत? आष्टीकर बद्दल काय, ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कट्टर कार्यकर्त्यांनी यांना मोठं केलं, ज्यांची समजा खासदार होण्याची मी एक उग्र शब्दात बोलतो की लायकी नव्हती, त्यांना शिवसेनेने मोठं केलं आणि त्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. एकंदर मतदार म्हणून आपली काय भावना आहे? मतदार म्हणून भावना एक आहे, हे गद्दार जाणारच होते. मी विकास मुंडे आयता आर्णी तालुका 100 किलोमीटरहून आलो उद्धव साहेबांचा. हे गद्दार जाणारच होते. या ठिकाणी कट्टर शिवसैनिक, हाडाचा शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे ठाकरे आहेत. काय सांगाल? आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे येथे आलेले आहे आणि त्यांच्या विचारातून, त्यांच्या भाषणातून शिवसैनिकांना आम्हाला एक स्फूर्ती मिळणार आहे आणि शिवसेनेचं संघटन कायम यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाढणारच आहे. आणि त्यासोबतच जे या पक्षातून गद्दारी करून निघून गेलेले आहे त्याचा या प्रसंगी मी निषेध करतो. लक्षात घ्या, या ठिकाणी शिवसैनिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आजही शिवसेनेवरती प्रेम करणारा शिवसैनिक ग्रामीण भागामध्ये जिवंत असल्याचं चित्र आहे. दादा, काय सांगाल? तालुका प्रमुख आहेत शिवसेनेचे, काय सांगाल? हे जे 6 गद्दार गेले का नाही, यांना जे वाटत होतं की आमच्या सोबत सगळी शिवसेना सोबत येणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, परंतु एक बी या आमच्या तालुक्यातून, कळंब तालुक्यातून किंवा इतर बाबुळगाव राळेगाव तालुका आहे, एकही कोणी यांच्या सोबत गेलेलं नाही. येणाऱ्या काळामध्ये यांना नाही का गाडल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाही. लक्षात घ्या, ही काही पैशानं आणलेली माणसं नाही आहेत. जे आहे ते रिअल आहे, प्रॅक्टिकल आहे. ही सगळी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेवरती, बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारी माणसं. थांबतो. पंढरी पाटे, यवतमाळ.